आता मी चाललो श्रीला आणि घेऊ गोचं बटन दाबायचं राहिलो आणि चाललो झाले. चला आम्ही चाललो शेजूला स्कूलला सोडायला, सईला स्कूलमधून आणायचंय. बॉटल विसरली म्हणून मी परत आले आणि म्हटलं चला तर मोबाईल पण घेऊन जावा. हे दोघांचं इथे बाहेर काहीतरी चाललंय. आश्रीला घेऊन चालले. हॅलो श्री, कुठे आहे श्री? बरंच आहे का तू? ये कोण आहे फिर? कोण आहे श्री? दिदूची बॉटल दे ना बघ. गाडी, अय्यो गाडी कशी आणली? गाडी पण घेऊन आलाय. अरे बापरे, गाडी चालवायची हाय कर. अभी हम जा रहे हैं स्कूल, मतलब मैं जा रही हूँ स्कूल. ठीक है, बस इधर इधर मागे मागे. थांब थांब आणि मला मागं लागले. वो गाड़ी इधर ही रख दी. एक मिनट गाड़ी लेने दो. चल ले लो बॉटल. थांब तिथं ले लो. इधर चल बसा. बसायचं. हां बसला हाँ हाँ रुको एक मिनट. हाँ बैठो. चलो सीधे बाप. चलो हाय मन हाय. बाय. बघा श्री गाडीवर लगेच झोपी गेला. सकाळी 6 वाजता उठला. दे मी घेते त्याला. आम्हाला जागा कुठं सापडली नाही. हे बघा कुठं गेला. हे इथं. गाडी खेळतोय तो. श्री, ए श्री, सगळीकडे झालं. किचन वाट्या गाडी खेळून झालं, बेडवर झालं, हॉलमध्ये, किचनमध्ये, बाथरूममध्ये सुद्धा घेऊन जात असतो ते धुवायला. आणि आज अडकलं ना, आता ते निघत नसतं. 3-4 दिवस ह्याला काय झालंय काय माहिती. त्याचं कंटिन्युअसली फ्रीज आणि तो. बरं झालं आज मी फ्रीज क्लीन करून ठेवलाय. सगळं सामान वगैरे काढलंय. आम्हाला जायचंय गावी त्याच्यासाठी. आणि ह्याचं बघ काय चाललंय. सगळ्या घरातल्या गाड्या गोळा करून श्री परत सुरू झालं त्याचं खेळायचं. इथं गाडी लावली. गार झाली गाडी. म्याऊ चाऊ म्याऊ कर. चाऊ चाऊ म्याऊ चाऊ म्याऊ चाऊ म्याऊ. हातात ठेव. आपली तापडी गुलाबची. चाऊ म्याऊ आवडतो. चाऊ म्याऊ चाऊ म्याऊ. गुड नाईट. गुड नाईट. ती झोपायची त्याला. श्री झोप. गुड नाईट. झोप.
सुटते नाही. पप्पाला दे ना नमनम. स्वतःला खायचंय ते खायला देईन पप्पाला. पप्पाला किती काऊन देणार. अयो पण करते मग गाडी हिंदवी जा ना तू. काय नाही करत बाळा. ठीक आहे सोडी ना आता. नाही 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 त्याला पण म्हणते हात लावू नको. बो ती म्हणते बो बो. रोज म्हणलं ना जर बघ ते डॉगी झोपला का. नाही 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 झोपला सांगतो मला. श्री आमचा कुणाच्या बी मागं कधी बी जाऊ शकतो. होय हे मला परवा 2-3 दिवसापूर्वी श्रीला मस्त बाहेर फिरून आणलं. त्याच्यानंतर म्हटलं चला आज बनवूया ड्रायफ्रूटची लाडू. लाडू बनवण्यासाठी मी एक एक वस्तू काढत होते कारण नाही का खूप साऱ्या वस्तू ड्रायफ्रूटमध्ये टाकण्यासाठी लाडूमध्ये टाकण्यासाठी लागतात. त्याच्यामुळे माझं चालू होतं एक एक पण करायला तितकाच टाईम लागतो. तरी तर मी सगळ्या वस्तू हळूहळू काढत होते. जेवढे मला नाही का डब्यात सापडले सगळं काढलं होतं आणि मी इथं ठेवलं होतं. मला एकदा थोडासा व्हिडिओ शेअर करायचा त्यासाठी तुम्हाला दाखवतच होते. मी हे तीळ आणलं होतं पण तीळ घरात होते तरी पण त्यांनी दुसरे आणले होते. तर बरंचसं सामान ह्यात डबल झालेलं आहे. पहिलं माझ्याकडे काही एक्स्ट्राचं उरलेलं होतं. मखाने वगैरे काजू किशमिश सगळं काही आणलं. फक्त एक गोष्ट कमी होती ती म्हणजे डिंकाची. ती पण नंतर आणली आणि तिथं मी आता सगळं मगज बीज वगैरे भाजून घेत आहे. पाहू शकता हे मस्त भाजून घ्यायचं आहे. हे जास्त बारीक करायचं नाही. डायरेक्ट असं टाकलं तरी चालतं. तर तीळ आणि मी जवस घेतलं होतं ते पण मस्त भाजून डायरेक्ट काजू बदामच्या पेस्टमध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे. ते बिलकुलच बारीक करायचं नाही. तर इथं पाहू शकता आता मगच बीज वगैरे मी थोडं बारीक केलेलं आहे कारण एक जीव मग होत नाही. त्याच्यासाठी काजू बदामची पेस्ट अक्रोटची सगळी पेस्ट मी एकत्र केलेली आहेत आणि मला 2-2.5 महिने तरी हे लाडू जातात. कारण नाही का बरं 50-60 तरी लाडू होतातच हे. तर कधी मी एक डब्बा भरून ठेवला त्याचबरोबर दुसरे 2-3 डब्यात भरून ठेवले आहेत लाडू. तर पाहू शकता छोटे छोटे म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही एकदम मीडियम साईजचे. आणि मी पूर्ण लाडू बनवू शकते परंतु लाडू बांधताना मला खूप इरिटेड होतो कारण त्याला खूप जास्त टायमिंग लागतो आणि ह्याच्या असं चासणी वगैरे मी बनवत नाही. म्हणजे जास्त चासणीचा बनवत नाही लाडू. त्याच्यामुळे थोडा टाईम लागतो. तर अशा पद्धतीने माझे लाडू रेडी झालेले आहेत. या खायला मस्तपैकी. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलला. धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल.